पंढरपूरमधल्या विठुरायाच्या मंदिराचा लाकडी दरवाजा चांदीने मढवण्यात आलाय। त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वाराची शोभा आणखी वाढली आहे। दरवाजा मढवण्यासाठी नांदेडच्या विठ्ठल भक्त अरगुलवार परिवारानं 30 लाखांची 30 किलो चांदी भेट दिली आहे। त्यातून लाकडी दरवाजा चांदीने मढवण्यात आलेला आहे। कुणकेश्वर मंदिराचा जत्रोत्सव उद्या संपन्न होतोय आणि त्यासाठी मंदिर परिसरात सजावटीच्या कामाला वेग आलाय। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी समुद्री स्नानासाठी लाखो भाविक या जत्रोत्सवाच्या निमित्तानं कुणकेश्वरात येतात। येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कुणकेश्वर मंदिर समितीने चोख नियोजन केलंय। मुंबईमधल्या सांताक्रूजमध्ये 25 फेब्रुवारीचा दिवस या महिन्यातला सर्वात जास्त उष्ण ठरलाय। मुंबईचा पारा 39 अंशांवर गेला आणि उन्हामुळे एकीकडे घाम तर दुसरीकडे प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिडचिड वाढली। दुपारी ऊन जास्त होतं आणि त्यामुळे त्या काळात बाहेर जाणं टाळावं हे आवाहन सुद्धा करण्यात आलं। सरकारला ईव्हीएमचा घोळ करायचा होता म्हणून लाडकी बहीण योजना आणली असा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदेंनी केला। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे इतर योजनेसाठी पैसे नाहीये, आता 9 लाख लाडकी योजनेतून काढल्या जातील असा दावा प्रणिती शिंदेंनी केला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलल्याने निवडणुका रखडणार आहे। पुढील सुनावणी 4 मार्चला घ्यावी। दोन्ही गटाने सुप्रीम कोर्टाकडे ही मागणी केली आहे। या संदर्भात कोर्ट संध्याकाळी निर्णय देणार आहे। काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना मोठा झटका बसला। 1984च्या शीख विरोधी दंगली प्रकरणी ते दोषी ठरलेले आहे। न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तर राऊस एव्हेन्यू कोर्टाने ही शिक्षा सुनावली। विशेष म्हणजे सज्जन कुमार आधीच दिल्ली कॅन्ट परिसरामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतायत। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे। कोरटकरकडे वेपन असल्याची माहिती समोर येते आणि या वेपनमुळे सावंत यांच्या जीवाला धोका आहे। त्यामुळे कोरटकरकडचे वेपन पोलिसांनी जप्त करावे ही मागणी मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई यांनी केली। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवताय असा आरोप करत नागपूरच्या प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने सावंतांना धमकावलं। इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवरती पोस्ट केलं। सावंतांना धमकी देण्याची हिंमत तरी कशी होते असा सवाल संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केला। संभाजी ब्रिगेड इंद्रजित सावंतांच्या पाठीशी आहे। त्यांना धमकी देणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईल धडा शिकवू हा इशारा संतोष शिंदेंनी दिला। पेणमधल्या अनेक गणेश मूर्तिकारांनी आता मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली आहे। पीओपीच्या मूर्तीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी मूर्तिकारांनी भेट घेतली आहे। पीओपीच्या मूर्तीवरती आता बंदी घातलेली आहे, तर व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे असंही मूर्तिकारांनी म्हटलंय। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळेस मूर्तिकारांनी दिलाय। महाराष्ट्र परिवहन विभाग पुढच्या वर्षीपासून स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू करेल। प्रत्येक स्कूल बसमध्ये आता पॅनिक बटन, अग्निशमन स्प्रिंकलर, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक आहे। या नियमांचं पालन न करणाऱ्या स्कूल बसेसवर कठोर कारवाई केली जाईल। भिवंडी पालिकेतील 71 लाखांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या इमारतींवर कारवाई झाली आहे। कारवाई न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। कारवाईमध्ये इमारतीचे नळ कनेक्शन खंडित करत विद्युत मोटरही जप्त करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये जीबीएस आजाराचे आणखी 2 रुग्ण आढळले। शहरातील आतापर्यंत रुग्णांची संख्या 23 झाली। दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार होत आहे। तर रुग्ण धंतोली झोनमधील तर दुसरा रुग्ण आता शहरातल्या इतर भागातील आहे अशी देखील माहिती आहे। वेंगुर्ला सागरेश्वर समुद्रकिनारी 2 दिवसीय पतंग महोत्सवाचं आयोजन झालं। माझा वेंगुर्ले या संस्थेने सलग 6व्या वर्षी पतंग महोत्सवाचं आयोजन केलं। या पतंग महोत्सवाला पर्यटकांची अलोट गर्दी दिसली। तर टीम मँगलोर आणि टीम फ्लाय 360 डहाणूच्या सदस्यांनी पतंगबाजीचं प्रदर्शन घडवलं। आमचा आनंद विक्री उपलब्ध आहे, तर आपण